नमस्कार, मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण 24 न्यूज चॅनल. येत्या 10 एप्रिल रोजी सगळीकडे झळकणार श्री अमोल खापरे दिग्दर्शित दी ट्रॅप. येत्या शुक्रवारी म्हणजे 10 एप्रिलला रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे दी ट्रॅप म्हणजेच जाळं. तर हे जाळं कोणी कोणी टाकलं आहे आणि या जाळ्यात कोण अडकतं हे पाहायला 10 एप्रिलला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा, असे आवाहन दिग्दर्शक श्री अमोल खापरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केले. दी ट्रॅप या आगळ्या वेगळ्या चित्रपटाचे निर्माते आहेत योगेश रामचंद्र जाधव, तर याचं दिग्दर्शन केलं आहे श्री अमोल लक्ष्मण खापरे यांनी आणि अभिजित रूपा राजेंद्र कोळेकर यांनी द ट्रॅपचं लेखन केलं असून येत्या 10 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा आगळा वेगळा चित्रपट रिलीज होणार आहे. दी ट्रॅप या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत हार्दिक जोशी, संजय खापरे, सुजित जाधव, मोहन जोशी, स्वाती लिमये. गायक आहेत आदर्श शिंदे, जुईली जोगळेकर, तर संगीतकार नितीन उगलमुगले आणि गीतकार अभिजित रूपा राजेंद्र कोळेकर असून कॅमेरामन आहेत लवेश दळी. धन्यवाद. गाव दर्पण 24 न्यूज चॅनल, मुख्य संपादक विनोद रोजतकार, माध्यम समन्वयक सुहास वैद्य, संपर्क 9920 44 92 12. या ठिकाणी जसं आपण बघू शकता आपल्याबरोबर राणा दादा हार्दिक जोशी आपल्याबरोबर आहेत. तर यांचे एक नवा चित्रपट यांचा एक येत आहे, त्या संदर्भात आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल, कोणता नव सिनेमा आपला येतोय आणि काय विशेष आहे? द ट्रॅप नावाचा सिनेमा आहे. खरं तर हा आमचा नाही म्हणणार, मी आपला सिनेमा म्हणेन, कारण की आपला मराठी सिनेमा आहे आणि एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे. टायटलमध्येच कळत असेल की द ट्रॅप म्हणजे एक जाळं, आणि हे जाळं असं आहे की आपल्या परिसराचा लोक कसा फायदा घेतात त्याच्याबद्दल. म्हणजे अनेक जसं आपण ऐकण्यात येतो की दिसतंय तुम्हाला ट्रेलरमध्ये की सगळी गोष्ट झालेला आहे, मेमरी लॉस झालेली आहे, जो एक डॉक्टर दिसतो, म्हणजे एक डॉक्टरची भूमिका आहे माझी, तो मानसोपचार तज्ञ आहे आणि मोहन सर आहेत जे उच्च डॉक्टर यांची भूमिका करत आहेत, संजय खापरे सर आहेत, स्वाती आहे, त्यानंतर बरेचसे आमच्या टीममध्ये एक सहकलाकार आहेत. अतिशय उत्तम लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली आणि एक वेगळा सिनेमा म्हणून केला, कारण की एक म्हणजे ॲज अन ॲक्टर म्हणून मी माझ्या बाजूने असं म्हणेन की अशा लुकमध्ये मी कधीच दिसलो नसतो. म्हणजे ठीक आहे, कुठेतरी लग्नात गेलो किंवा कुठे गेलो तर फॉर्मलमध्ये दिसलो असतो, पण पहिल्यांदा कुठेतरी असं खूप कॉर्पोरेट लुकमध्ये मी दिसणार आहे आणि एक वेगळं कॅरेक्टरायझेशन अमोल सरांनी ते केलं होतं डॉक्टर रचित म्हणून, आणि मला असं वाटतं मी त्या कॅरेक्टरसाठी पात्र ठरलो असेल. आणि एवढं नक्कीच सांगेन की खूप एक वेगळा काहीतरी दाखलेला सिनेमा, एक वेगळा उपक्रम काहीतरी त्यांनी केलेला आहे की जेणेकरून जे लोक म्हणतात की सातत्याने असेच फॅमिली ड्रामाचे सिनेमे येत आहेत. खरं तर हा त्याच्यामध्ये कुठेतरी वेगळा सिनेमा, म्हणजे आधी देखील अरण्य सिनेमा जो आला होता तो एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा होता, एक कौटुंबिक सिनेमा होता. हा सिनेमा देखील एक कौटुंबिक सिनेमा आहे. ते लहान मुलांना घेऊन जाऊन तुम्ही सिनेमा बघू शकता, जेणेकरून तुम्ही त्यांना देखील सांगू शकता की आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्या आपण ती सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण की गुन्हा हा काही सांगून घडत नाही, परिस्थितीने घडतो. पण परिस्थितीने जेव्हा घडतो तेव्हा तो इतरांच्या परिस्थितीचा फायदा घेऊनच घडतो. त्याचं एक उदाहरण आपला मराठी सिनेमा की सिनेमा सिनेमा गेला तर आपला सिनेमा जास्तीत जास्त मोठा होऊ शकतो आणि जास्तीत जास्त भाषांमध्ये देखील. म्हणजे नमस्कार, येत्या 10 एप्रिलला एक काहीतरी आपल्याकडे क्रांती घडणार आहे. क्रांती म्हणजे अशा तऱ्हेची म्हणतोय मी की एक नवीन चित्रपट, अतिशय वेगळ्या धर्ती चित्रपट रिलीज होते. त्याचं नाव आहे ट्रॅप आणि हा ट्रॅप जो आहे हा कोणी आपल्या पुढे आणलेला आहे याचे सर्व म्हणजे कॅप्टन ऑफ द शिप असं म्हणतात ते दिग्दर्शक अमोल खापरे सर. सर, तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो मी, आणि मला तुम्ही हे दिग्दर्शक करत असताना मला खूप तुमचा अभिमान आहे याच्याबद्दल. तर ह्या पण चित्रपटावर आपण प्रेक्षकांना काय सांगाल थोडक्यामध्ये? आपल्या आजूबाजूला आपण बऱ्याचदा बघतो की बरेच आपल्याबद्दल ट्रॅप रचले जातात. आपलीच माणसं जेव्हा या ट्रॅपमध्ये आपल्याला अडकवतात आणि कधी कधी आपणही त्या ट्रॅपमध्ये अडकलो.
हा वेगळा धाटणीचा सिनेमा द ट्रॅप हा नक्कीच प्रेक्षकांनी 10 एप्रिलपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहावं. पण ह्याच्यामध्ये वेगळं असं काय, तुम्ही नवीन कलाकार पण छान छान सिलेक्ट केलेले आहेत, पण ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचे कलाकार कास्टिंग पण दादा सर आहेत, मॅडम आहेत, त्याच्यावर काय सांगाल? त्याच्या कामाचा अनुभव काय सांगाल? नाही, अप्रतिम. म्हणजे स्वाती जी असतील किंवा आदित्य सर असतील किंवा संजय सर असतील, निर्माते आहेत स्वतः मुख्य भूमिकेत सुजित सर, त्या सर्वांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आणि अप्रतिम काम केलेलं आहे, त्याबद्दल वादच नाही. तर तो एकमेकांचा कसा तो ट्रॅप आहे, तर तो बघायला आवडेल. भावनिक ट्रॅप आहे तो. आणि तर माझी सुद्धा सर्वांना विनंती आहे की आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 10 एप्रिलला ही तारीख लक्षात ठेवा आणि ट्रॅप हा बघायला आपण नक्की या. थँक्यू सर, धन्यवाद.